नमस्कार मंडळी, मी प्रणाली तुमचं स्वागत करते. तर काल रात्री आम्ही गेलो होतो गोल्डन टेम्पलला. आम्ही तिथे पोहोचलो 12:15 वाजता आणि आम्हाला दर्शन मिळालं अराऊंड 3:30 वाजता आणि त्यानंतर परत आलो. आता आज आमचा लास्ट डे आहे ट्रिपचा. फ्लॅशबॅक. फ्लॅशबॅक. आता आम्ही आहोत पंजाबमध्ये. पंजाब हा टेरेस आहे आमच्या हॉटेलचा, जिथे स्विमिंग पूल आहे. इकडे मेस आहे आणि रात्री निघालेलो 6 वाजता. होल नाईट ट्रॅव्हलिंगमध्ये गेली. आम्ही पोहोचलो सकाळी 8-9 वाजता. आता वाजता आहेत 2 आणि आता आम्ही निघतोय बाघा बॉर्डर आणि जालियनवाला बाग बघण्यासाठी. तर चला सोबत जाऊया. आम्ही आता आलोय बाघा बॉर्डरला. आणि आल्या आल्या गालाला लावून दिले त्यांनी. फोटो घेतले. आप सभी वर्षिक दर्शकों एवं गणमान्य व्यक्तियों का बीएसएफ की तरफ से रिबन सेरेमनी परेड पर एक बार पुनः स्वागत है. आप सभी दर्शकों से निवेदन है कि वे अपने स्थान पर बैठकर ही आज के शानदार परेड का आनंद उठाएं.
निघतोय आम्ही हॉटेलला जाण्यासाठी. पण एकदम न सांगता येणार असा एक्सपिरियन्स होता. म्हणजे आपले भारतीय हातात भारताचे झेंडे घेऊन ते फडकवत होते, जोरजोरात घोषणा देत होते. ते फक्त एका गेटच्या अंतरावर दुसऱ्या साईडला पाकिस्तानची लोक करत होते. आणि आपली भारतीय सीमा सुरक्षा दल त्यांनी इतक्या सलोख्याने आणि त्या लोकांनी सुद्धा इतक्या सलोख्याने हा कार्यक्रम सादर केला. प्रत्येक मुवमेंटला गुजबम्स येत होते. खूप जास्त चांगलं वाटलं. वाघा बॉर्डरच्या सुंदर आठवणी मनात घेऊन रात्री 9:30 पर्यंत आम्ही हॉटेलला येऊन पोहोचलो. सकाळी मिळणाऱ्या मोजक्या वेळेत दर्शन मिळणं केवळ अशक्य होतं. त्यामुळे आमची एक टोळी रात्रीच 11:30 वाजता सुवर्ण मंदिराच्या दिशेने निघाली. कोणत्याही वास्तूचं सौंदर्य जपलं आणि वाढवलं जातं ते तिथे असणाऱ्या लोकांकडून. आणि या सत्याला सुवर्ण मंदिरही अपवाद कसं असणार? ही तीच माणसं आहेत ज्यांच्या निस्वार्थी भावाने केलेल्या मेहनतीमुळेच आपण इतकं सुंदर सुवर्ण मंदिर पाहू शकतो. रात्रीचे 12 वाजले आणि आम्ही आलोय गोल्डन टेम्पलला. आज आमचा लास्ट डे आहे ट्रिपचा आणि आता आम्ही जाणार आहोत एकदा बाहेरून फक्त गोल्डन टेम्पल बघणार आणि तिथून जाणार जालियनवाला बाग बघण्यासाठी. आणि चला बघत. फायनल बाय बाय टू द रूम. बाय बाय. मी पाहिलेल्या भारतातील सगळ्यात सुंदर रस्त्यांपैकी हा एक रस्ता, जेथील स्थापत्यकलेचा बहर आणि त्याला स्वच्छतेची जोड मन प्रसन्न करतं. भारतीय स्वातंत्र्य सम्रातील अश्वत्थामारूपी भळवळणाऱ्या व न भरणाऱ्या जखमांपैकी एक जखम म्हणजे 13 एप्रिल 1919 रोजी झालेला जालियनवाला बाग हत्याकांड. आता आपण आहोत जालियनवाला बागमध्ये. जर तुम्हाला त्याच्यात एकदम डीपमध्ये जाणून घ्यायचं तर नक्की उधम सिंग मूवी बघा. ठीक आहे, सगळं दाखवेल. आत्ता पण ते चित्तथरारक दृश्य डोळ्यासमोर होतं. त्यांनी केलेला बेशुद्ध गोळीबार आणि त्यातून वाचण्यासाठी थांबणारे लोक.
सिर्फ एक हुक्म जारी, सिर्फ 10 मिनट का बिजली 1650 चला गई। भीड़ विच हर पासे मौत तांडव, छोटे बच्चे और टापू भी नहीं छूटे। बच्चों वास्ते कुछ लोग की कंधा पार कर लगे, कईयां ने खूह विच छाल मारी, कुछ बचदे बचाउंदे खूह विच जा डिगे। छेती की खूह ज़ख्मियों ਅਤੇ ਮ੍ਰਿਤਕਾਂ ਦੀ ਗੋਲੀਆਂ ਫੜਦੀਆਂ ਗਈਆਂ। ਤਕਰੀਬਨ 1000 ਹਿੰਦੁਸਤਾਨੀ ਸ਼ਹੀਦ ਅਤੇ 1500 ਤੋਂ ਵੱਧ ਜ਼ਖਮੀ। ਗੋਲੀਆਂ ਦਾ ਭੰਡਾਰ ਖਤਮ ਹੁੰਦੇ ਹੀ ਜ਼ਖਮੀਆਂ ਤੇ ਮ੍ਰਿਤਕਾਂ ਨੂੰ ਉੱਥੇ ਹੀ ਤੜਪਦਾ ਛੱਡ ਕੇ ਡਾਇਰ ਬਿਨਾਂ ਕਿਸੇ ਪਛਤਾਵੇ ਦੇ ਉਸ ਲਹੂ ਲੁਹਾਨ ਥਾਂ ਤੋਂ ਨਿਕਲ ਗਏ। अमृतसर ने आज तक ऐसी काली रात नहीं देखी सी। 24 घंटे तक जख्मी बिना पानी ਅਤੇ बिना किसी सहायता के रहे। उन्हों की खबर लेने वाला कोई नहीं सी। कितना खौफनाक दृश्य सी। वो दर्द, वो पीड़ा, मौत का सन्नाटा ਅਤੇ गहरा सदमा आज भी हिंदुस्तान के सीने विच गूंजता है। आतमध्ये दाखवले इतकी थरारक डोळ्यातून असं थांबत नाही, ते थांबतच नाही। किती क्रूर एखादी घटना किती क्रूर असू शकते, एक मोठं उदाहरण आहे। हीच आहे टीव्ही, तिथे लोकांनी वाचण्यासाठी म्हणून उड्या घेतल्या, जो की ऑलरेडी मृतदेहांनी भरलेला होता। या गोळ्या तेव्हा झालेल्या ते भीषण हृदयद्रावक दृश्याची फक्त एक छोटीशी झलक आपल्याला दाखवून जाते। शेकडो निष्पाप जीवांच्या हत्येस कारणीभूत असणारा हा क्रूर कर्मा जनरल डायर निर्दयी ब्रिटिश राजसत्तेच्या नजरेत निरपराधीच राहिला। ही शॉर्ट फिल्म महान क्रांतिकारक भगतसिंग यांच्याबद्दलची आहे, ज्यात त्यांनी सांगितले की कशा प्रकारे भगतसिंग जालियनवाला बाग हत्याकांडातून पेटून उठून अत्याचारी ब्रिटिश राजसत्तेविरुद्ध आपल्या राष्ट्रवादी विचारांनी पंजाबच नव्हे तर सबंध देशात युवा पिढीमध्ये स्वातंत्र्याचे बीजारोपण करतात। असं म्हणतात, पीपल विदाउट द नॉलेज ऑफ देअर पास्ट हिस्ट्री, ओरिजिन अँड कल्चर इज लाईक ट्री विदाउट रूट्स। आयुष्यात एकदा तरी भेट द्यावं असं हे ऐतिहासिक स्थळ आहे। तुम्हाला इथे येऊन नक्कीच स्वातंत्र्यासाठी आपल्या पूर्वजांनी केलेला त्याग, त्यांची राष्ट्रनिष्ठा अनुभवता येईल। आम्ही पुन्हा एकदा आलोय गोल्डन टेम्पलला। लेके नाशकोटी वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह का खालसा।
आणि परतीचा प्रवास चालू अमृतसर स्टेशनपासून. तर अशी होती आमची 9 दिवसांची इंडस्ट्रियल व्हिजिट कम ट्रिप. लॉकडाऊनमुळे ही माझ्या इंजिनिअरिंगच्या आयुष्यातील पहिली आणि शेवटची ट्रिप ठरली. पण या 9 दिवसांतच पूर्ण 4 वर्ष जगल्याचा फील येऊन गेला. कॉलेजच्या मित्रमैत्रिणींसोबत एन्जॉय केलेल्या DJ पार्टीज, प्रवासात केलेली मजा आणि त्यांच्यासोबत घालवलेले अविस्मरणीय क्षण माझ्या मनाच्या कोपऱ्यात मी नेहमी जपून ठेवीन. भावनांची विविध अंगी रूपं आम्ही या प्रवासात अनुभवली. प्रार्थना स्थळांची पवित्रता, निसर्गाच्या सानिध्यातून मिळालेलं मानसिक समाधान, उल्हास मनाला नवीन उभारी देऊन गेलं. तसेच आत्ताच आपण पाहिलेल्या जालियनवाला बागेतून मिळालेला स्वाभिमान, राष्ट्रप्रेम अशा विविध भावनांचे कोंदण असलेला आमचा हा प्रवास आज इथे संपतोय. एक नवीन आनंद, नवीन उत्साह घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागतोय. आधीचे 2 पार्ट्स पाहिले नसतील तर लगेच जाऊन बघा. व्हिडिओला लाईक करा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत आनंद वाटा आणि आनंदी रहा. बाय.